श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ शब्द नाहीत, तर करोडो भक्तांचे आधारस्तंभ आहेत. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज ज्या भूमीला स्वामींच्या चरणांचा स्पर्श झाला, ती पावनभूमी म्हणजेच सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट. मित्रांनो, आज विज्ञान कितीही पुढे गेले असले तरी जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा शोध लावण्यात आधुनिक विज्ञान अपयशी ठरले आहे. अक्कलकोट ही केवळ एक भक्तीची भूमी नाही, तर हे एक असे दिव्य केंद्र आहे जिथे विज्ञानाचे नियम संपतात आणि चमत्कारांची सुरुवात होते. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अक्कलकोट आणि स्वामी समर्थ महाराजांशी निगडीत अशी 8 गूढ रहस्य, ज्यांचे उत्तर शोधण्यात मोठमोठे शास्त्रज्ञही आणि विचारवंतही आजही असमर्थ आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचे रहस्य तुमचे डोळे उघडेल. चला तर मग मनोभावे म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, आणि सुरू करूया आजचा प्रवास. रहस्य क्रमांक 1. स्वामींचे मूळ आणि जन्म रहस्य. इतिहासात प्रत्येक महापुरुषांच्या, संतांच्या जन्माची नोंद असते, परंतु स्वामी समर्थ महाराजांचा जन्म कधी झाला, कुठे झाला, त्यांचे माता पिता कोण होते, या प्रश्नांचे उत्तर आजही एका गूढ रहस्याचे पडद्याआड दडलेले आहे. जेव्हा स्वामींना त्यांच्या जन्माविषयी आणि नावाविषयी विचारले गेले तेव्हा त्यांनी अत्यंत विस्मयकारक उत्तरे दिली. त्यांनी सांगितले, आम्ही वटवृक्ष वंशाचे आहोत. आमचे नाव नरसिंह भान असून आम्ही कर्दळीवनातून आलो आहोत. विज्ञानाला आणि इतिहासकारांना आजही स्वामींचे अचूक वय आणि त्यांचे बालपण शोधता आलेले नाही. असे मानले जाते की स्वामी शेकडो वर्ष पृथ्वीवर वावरत होते. मानवी विज्ञानानुसार हे कसं शक्य आहे, हे आजही सर्वात मोठं कोडं आहे. रहस्य क्रमांक 2. कर्दळीवनातील प्रकटीकरण. स्वामींच्या प्रकट होण्याच्या कथा जेवढी अद्भुत आहे, तेवढीच ती विज्ञानाच्या कल्पनेक पलीकडची आहे. श्री स्वामी समर्थ महाराज हे श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा अवतार मानले जातात. श्री नरसिंह सरस्वती महाराज कर्दळीवनातून गुप्त झाले होते. त्यानंतर सुमारे 300 वर्षांनी एका लाकूड तोड्याची कुऱ्हाड कर्दळीवनात एका मोठ्या वारुळावर पडली. कुऱ्हाड लागताच त्या वारुळातून रक्ताची धार वाहू लागली. जेव्हा ते वारूळ बाजूला सारले गेले तेव्हा त्यातून दिव्य तेजाने तळपणारे श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले. त्यांच्या हातावर कुऱ्हाडीची जखमेची खूण होती. 300 वर्ष अन्न पाण्याशिवाय कोणी जिवंत कसे राहू शकते? वैद्यकीय शास्त्र या घटनेसमोर नतमस्तक होते. रहस्य क्रमांक 3. अक्कलकोटचे वटवृक्ष आणि दिव्य ऊर्जा. अक्कलकोटमधील वटवृक्ष मंदिर हे स्वामींच्या वास्तव्याचे मुख्य ठिकाण. याच वडाच्या झाडाखाली स्वामी तासनतास बसून राहायचे. विज्ञान सांगते की प्रत्येक झाडाची एक निश्चित वयोमर्यादा असते, परंतु हा वटवृक्ष आजही अत्यंत सतेज आणि जिवंत आहे. अनेक अभ्यासकांनी आणि ऊर्जा तज्ज्ञांनी या परिसराचे निरीक्षण केले आहे. त्यांच्या मते या वटवृक्षांच्या परिसरात आणि संपूर्ण मंदिरात इलेक्ट्रोमॅग्नेटिक आणि पॉझिटिव्ह कॉस्मिक एनर्जी म्हणजे सकारात्मक ऊर्जा प्रचंड प्रमाणात आढळते. येथे येताच डिप्रेशन, मानसिक ताण आणि शारीरिक व्याधी कमी होतात, असा लाखो भक्तांचा अनुभव आहे. ही ऊर्जा नेमकी कुठून येते याचे वैज्ञानिक कारण आजही स्पष्ट झालेले नाही. रहस्य क्रमांक 4. स्वामींची अंबाबाई मंदिरातील गुप्त भुयारी वाट. अक्कलकोटच्या राजवाड्यात आणि स्वामींच्या जुन्या निवासस्थानाजवळ काही प्राचीन भुयारे आणि गुप्त मार्ग असल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.
असे मानले जाते की स्वामी अनेकदा अचानक गुप्त व्हायचे आणि मैलोनमैल दूर असलेल्या मंदिरात किंवा ठिकाणी एकाच वेळी प्रकट व्हायचे. काही अभ्यासकांच्या मते अक्कलकोटमध्ये काही अशी गुप्त भुयारे आहेत ज्यांचा मार्ग थेट तुळजापूर किंवा इतर शक्तिपीठांकडे जातो. या भुयारांचे तंत्रज्ञान आणि स्वामींचा एकाच वेळी 2 ठिकाणी असण्याचा चमत्कार, ज्याला विज्ञानात बायलोकेशन म्हणतात, हे आधुनिक भौतिकशास्त्राला मोठे आव्हान आहे. तर रहस्य क्रमांक 5, प्राणी आणि निसर्गावर अद्भुत नियंत्रण. स्वामी समर्थांच्या काळात अनेक हिंस्र श्वापदे, साप, वाघ आणि विंचू त्यांच्याजवळ अत्यंत शांतपणे वावरत असत. विज्ञानानुसार प्राण्यांची एक नैसर्गिक आक्रमक प्रवृत्ती असते, परंतु स्वामींच्या केवळ एका नजरेने अत्यंत हिंस्र प्राणी गायीसारखा शांत होत असे. एकदा एका इंग्रज अधिकाऱ्याने स्वामींची परीक्षा घेण्यासाठी एका पिंजऱ्यात भुकेलेला वाघ आणला होता. स्वामींनी त्या पिंजऱ्यात हात टाकला तेव्हा त्या वाघाने हिंस्र न वाहता स्वामींच्या हाताचे मुके घेतले. प्राण्यांच्या मानसिकतेवर आणि निसर्गाच्या नियमांवर स्वामींचे हे नियंत्रण विज्ञानाला कधीच स्पष्ट करता आले नाही. रहस्य क्रमांक 6, अन्नपूर्णा सिद्धी आणि महाप्रसाद रहस्य. अक्कलकोटमध्ये दररोज हजारो लाखो भक्त दर्शनासाठी येतात आणि महाप्रसादाचा लाभ घेतात. स्वामींच्या काळातही अशीच परिस्थिती होती. अनेकदा अचानक हजारो लोक जेवायला येत आणि अन्न कमी पडण्याची शक्यता निर्माण होत असे. अशा वेळी स्वामी अन्न शिजवणाऱ्या भांड्यावर कापड टाकायला सांगायचे आणि स्वतः तिथे जाऊन आशीर्वाद द्यायचे. त्यानंतर कितीही हजार लोकांनी जेवण केले तरी अन्न कधीच कमी पडत नसे, उलट ते उरत असे. आधुनिक गणित आणि पुरवठा साखळीचे नियम या अन्नपूर्ण सिद्धी समोर अपयशी ठरतात. आजही अन्नछत्रात येणारा प्रत्येक भक्त या चमत्काराचा अनुभव घेतो. रहस्य क्रमांक 7, असाध्य रोगांचे निवारण आणि मृत्यूस आव्हान. स्वामींच्या दरबारात अनेक असे रुग्ण यायचे ज्यांना डॉक्टरांनी, वैद्यांनी उत्तर दिले होते. अंधांना दृष्टी मिळणे, कोड्यांचे कोड बरं होणे आणि मरणासन्न व्यक्तीला जीवनदान मिळणे, अशा शेकडो घटनांची नोंद इतिहासामध्ये आणि स्वामी लीलामृतात आहे. स्वामी केवळ एक मुठभर राख, अंगारा देऊन किंवा झाडाचे पान देऊन कॅन्सर आणि प्लेग सारख्या महाभयंकर रोग बरे करत असत. वैद्यकीय शास्त्रात ज्याला मिरकल्स हिलिंग किंवा चमत्कारिक बरं होणे म्हणतात, त्याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे अक्कलकोट आहे. औषधांशिवाय शरीर केवळ श्रद्धेने आणि ऊर्जेने कसे बरं होऊ शकते हे विज्ञानासाठी आजही एक मोठे कोडा आहे. रहस्य क्रमांक 8, महासमाधानानंतरही जिवंत अस्तित्व. वर्ष 1878 स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोट येथे महासमाधी घेतली. विज्ञानानुसार जेव्हा एखादी व्यक्ती देह सोडते तेव्हा तिचे अस्तित्व संपते, परंतु स्वामींच्या बाबतीत हे पूर्णपणे उलटे आहे. समाधी घेण्यापूर्वी स्वामींनी सांगितलेले होते, मी गेलो असे समजू नका, मी समाधीतूनही तुमच्यासाठी धावून येईन. आज समाधी घेऊन 140हून अधिक वर्ष झाली आहेत, तरीही जगभरातील करोडो भक्तांना आजही स्वामींच्या अस्तित्वाचा प्रत्यक्ष अनुभव येतो. कोणाला स्वप्नात दृष्टांत मिळतो तर कोणाच्या संकटात प्रत्यक्ष स्वामी एखाद्या व्यक्तीच्या रूपात येऊन मदत करतात. महासमाध्यांनंतरही
एखादी शक्ती इतकी जागृत कशी राहू शकते, हे ब्रह्मांडीय रहस्य विज्ञानाच्या आवाक्याबाहेरचं आहे. अक्कलकोटची ही 8 रहस्य आपल्याला एकाच गोष्टीची जाणीव करून देतात, ती म्हणजे विज्ञानाची सीमा जिथे संपते तिथे अध्यात्माची आणि स्वामींच्या कृपेचे अथांग सीमा सुरू होते. स्वामींचे चमत्कार हे विज्ञानाला चॅलेंज करण्यासाठी नव्हते, तर माणसाला भक्ती आणि सन्मार्गावर आणण्यासाठी होते. तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचा असाच काही अनुभव आला असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ही माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा एकदा मनोभावे जयघोष करूया. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.